नाही म्हणलं चुकून राहिलं असेल तिकडं. पक्का नाही ना हो तिकडं. बरं बरं बरं, ते घावलं तर लगेच मला फोन करून सांगा काय. हा चालते, ठेवू काय. हा हा हो, कारखान्यावर बी नाही. मी जाऊन बघून येऊ काय. राणा जा. असतं तर सांगितलं असतं की त्यांनी. मला तर सगळा डाऊट नंदितावरच आहे. तिनंच काहीतरी घोळ घातलाय बघ. उगा काहीतरी बोलू नका सूरज. वहिनी कशाला घोळ घालतील. अरे मी समधी कागदपत्र मोजून दिलेत आणि मोजून परत घेतलेत. तू ओळखत नाहीस तिला. मी चांगलाच ओळखतोय. काय हो द्या. हा, आता तुमच्या घरच्या भानगडीत मी कशाला बोलू. तरी पण बोलतो. सनीदा, तुमचा डाऊट एकदम बरोबर आहे. मला बी तेच वाटत. राजकारणावरनं आपण घरात वाद होऊ द्यायचा नाही असं ठरलंय. तेव्हा यात जाऊबाईंना मध्ये नको आणायला. खरंच सॉरी. यो समजा घोळ माझ्यामुळे झालाय. हा पण मी निस्तरतो, तुम्ही बिनगोर राहा. हो माऊ. हा आले. लाडूची शाळेची तयारी करते मी. चल चला पटकन आवरायचंय. उशीर झाला ना जरा. रामदा, तुम्ही घरात ओळखी करा. तोवर मी डुप्लिकेट सर्टिफिकेट मिळते का त्याच्या मागे लागतो. होय, मला बी असंच वाटतंय. हो द्या, तुला कामाला चालतं. आम्ही घरात ओळख. चालतंय, मी बघतो इकडं. मला तर फुल गॅरंटी आहे सर्टिफिकेट घरातच असणार आहे. शुभमंगल तमाम. चंदे, मास्तरनीच्या मॅरिज सर्टिफिकेटचं काम खिच 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 तमाम. वय परताय साहेब, आता सापडणार नाही असं कुठे तर लपून ठेवा, नाहीतर सापडलं तर तुमचं काम तमाम. काय खोळी आहेस का काय तू. इथं कोण येत आहे मारायला हुडकायला. कोण येत आहे. अहो दुसरं कोण. सनिदा हुडकणार. आधीच तुमच्यावर मास्तरनीचा आणि सनिदाचा डाऊट आहे. सनिदा बघा या एक खोलीत येणार आणि पक्क हुडकणार. वय वय वय. मग कुठं लपू. हा लपवायला तर पाहिजेच. कुठं कुठं जायचं. इथं कपाटात लपवतो. शेत आहे. हा लपव. नाही 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 नाही, आमचं हे आल्या आल्या पहिलं कपाट ढुंढळणार. कुठं लपवायचं. इथं. हा हे बेस्ट आहे. राहू दे. आणि मासिक वाचायला आलं म्हणजे काढ 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 काढ. तू काय तू. चल इकडे 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 इकडे. तू आधी इथे. एक काम कर. तुझं गाठूड आण. तुझं गाठूड आण. माझं गाठोड कशाला. गाठूड आण पहिलं. हे बघ आमच्यावर डाऊट आहे समध्यांचा. तुझ्यावर कुणाचा बी डाऊट नाही. तुझ्या गाठुड्यात लपवलं का नाही तर काय कुणाला काय पत्त्या बी लागणार नाही. माझ्या गाठोड्यात सनिदासनी घावलं तर मला गोळीच घालतील. काय गोळी बिळी घालत नाहीत ग चंदे. हे बघ चंदे, डाऊट आमच्यावर आहे तुझ्यावर नाही. आणि कसं आहे त्याचा नुसता एकच दिस आहे. एकदा का मास्तरनेचा फॉर्म बाद झाला का नाही की मग काही नाही, काळजी मिटली, इच्छा कट. आणि समजा त्या आधीच आपण घावलो तर काय गावलं तर गावलं. गाठुड तुझंच आहे. ए रडू नकास का. बुद्धिबळात राजा टिकायचा असेल का नाही तर प्यादाला बळी द्यायला लागतोय. तसंच राजकारणामध्ये जर आम्ही टिकायचं असेल तर कार्यकर्त्यांचा टक टक टक. नाही मी घावले तर समजाच खरं काय ते सांगून टाकीन. हा नाही 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 आम्ही जस्ट मज्जा केली. काय गावणार नाही कुणाला काय. हा कुणाला काय पत्त्या बी लागणार नाही. तू काय काळजी करू नका. जा ठीक आहे ठेवून दे. जा ठेवून दे. जा बघा ताई साहेब. मग नाही तर समजासनी खरं सांगून टाकेन. हा जा जा जा. काय ते काय सांगणार आहे सगळ्यासनी. ते साडी साडी साडी. अहो बघा की माझ्या फाटक्या साड्या झाल्यात. ते ताईसाहेबांनी मी ते सांगत होते की माझ्या फाटक्या साड्या आहेत. नेहमी मला साडी देतो असंच म्हणतात. आणि नेहमीच घे आणि थोबड बंद कर. काय बाई हावरटपणा आहे.
सर्टिफिकेटच्या घोळा मागं तूच आहेस हे चांगलंच माहितीये मला. सांग कुठे पोलीस आणि इकडे. बाई 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 बाई, या माणसाच्या जिभेला काय हाडबीड हाय का नाही? आम्ही कशाला कुठं लपू? हे बघ, हे असलं भलतं सळतं आळ करायचं काही काम नाही. हा, आमचा काय संबंध? ते कळेलच लवकर. काय करतोयस? काय 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 सापडतंय काय? झालं हाय काय? हा? बसलो. हाय का? धूळ आहे, लय धूळ आहे. ऍलर्जी आहे आमासनी. अगं थांब म्हणलं ना. झालं समाधान तुझं? हा, समाधान झालं? ए बाई, अगं झालं का तुझं समाधान? तू काय करायलेस हे समजा आवर, कोण आवरणार? हा, काय र झालं समाधान? पडलास की नाही तोंडावर? आता हे समजा असा पसारा जो केलाय की नाही, चंदी बरोबर समजा नीट आवरून टाकायचं. चला. काढलंय माझं खेटर. बसा आवरत. काय सांग, तरी मी तू बसली सांगत होते सनिता येणार आणि खोली धुवून टाळणार. माझं कार्टून मी बघितलं सनवा. माझी कार्टूनातली ही साडी मी बघितली, ती साडी मी बघितली, फाटकी साडी आहे. तर मी काय करू? माझं कार्टून अगं किती कडकड कडकड करत्यास? हे आवरायला सांगितलं तुला. त्यात काय? कापडात माझी साडी आहेत. उघडते कोठड. अगं बाई, म्हणजे आता परक्या बाईच्या साड्या बघणार तुम्ही? ए काय नशिबा झालंय उघड बंद आमच्या? कर तुझं इकडे. हे उघड तू. सनिता मी करते. उघड लवकर. ही तर उघडते. हा, उघड लवकर. तू जरा तर गावते बघ कसं. आण. झालं झालं का? झालं समजा शौक पूर्ण झालं का? काढतो तुझं सगळं चौक. थांब जरा. आणि इकडे. आण. सूरज, सूरज ये लवकर, सापडलं. कळलं तुला? घरातल्या घरात गद्दारी करणार असलं नाही आम्ही. सूरज याचा वच पकडल्याशिवाय राहणार नाही बघ. आता बघ तू. ए, बघ. काय साहेब, मला वाटलं आज माझं रामनाम सत्य होतंय. कुठे गेला? कुठे गेला? अगं कुठे गेला? चंदे, सर्टिफिकेट तर हेच आहे. मग खाली राणा भाऊजीसनी काय गावलंय? सापडलं का सर्टिफिकेट? अरे सर्टिफिकेटची काय बी गरज नाही आता. हे बघ, लग्न पत्रिका घावली आहे, फोटो बी येते बघ, आणि लग्नाचा पुरा अल्बम बी घावलाय. अरे सरकार दरबारी कागदाला कागद लागतोय मरता. अरे तिथे रजिस्टर केलेलं सर्टिफिकेटच पाहिजे. हे सगळं काय चालत नाही. मग आता अरे वर बी बघितलं सगळीकडे, कुठंच काय सापडलं नाही. सूरज तुला सांगितलं होतं ना बा, वहिनीसने विचारू नको म्हणून. वहिनींचा विचार सोडा आणि सर्टिफिकेटचं काय करायचं ते बघ. सूरज, उद्या गेला ना डुप्लिकेट आणायला? होय. त्याला मी आज चांगलंच आहे.
हे बघ 2 दिवस रजिस्टर माझ्या ताब्यात असू दे, काम झालं की परत आणून देतो. पण 2 दिवसांनी नक्की द्या. तुमच्या लपड्यात मला अडकवू नका हा? अरे त्याची काळजी तू करू नकोस. आणि बघ सगळे रजिस्टर साफसफाईला काढ आणि डुप्लिकेट सर्टिफिकेट मागायला कोण आलं तर 2 दिवसांनी या म्हणून सांग. काय अहो पण साहेबांनी कळलं तर? अरे साहेबाला सांगायचं फायलीच्या गट्ट्यात सापडत नाही म्हणून, आणि साफसफाई झाली की देतो हुडकून. भिंच्या तू इकडे कुठे? हे आपल्याला घे. अरे तुला तर एक बारकं पोरग आहे ना हो. अरे भावाचं. भावाचं? अरे तुला तर सगळ्या बहिणीच आहेत. हे बघ मावस भावाचं, तुला काय प्रॉब्लेम आहे का? नाही नाही नाही, हे बघ जर लग्नात काही काम असलं तर सांग मला. हा सांगू नको. येऊ. तिथं आम्हाला गडबड ह्याच काय चाललंय? अरे बाबा सापडते का नाही? अहो ते सगळं कॅम्प्युटर मध्ये नोंदी करायच्या आहेत ना, त्यामुळे सगळं साफसफाईला काढलंय. कुठं काय गावना झाले हो. अरे बाबा असं नको करू, लय महत्वाचं आहे ते. महत्वाच्या कामाचे कागदपत्र आधीच जमा करून ठेवायचे असतात. अहो पण हे असं अचानकच आलं सगळं समोर. काय प्रॉब्लेम आहे? कसलं काम? अहो आमच्या वहिनीने सरपंच पदासाठी फॉर्म भरलाय. त्यांची सगळी शाळेची कागदपत्र बाहेरच्या नावानं आहे. आम्ही फॉर्म भरलाय सासरच्या नावानं. आता मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर फॉर्म बाद होणार. अच्छा, मग रजिस्टर सापडलं तरी काही उपयोग होणार नाही. काका आता आम्ही सगळ्या नव्या नोंदी कॉम्प्युटरवर करतोय, ते व्हायला 5 ते 6 दिवस जातील. अहो एवढा टाइम नाही हो, उद्या संध्याकाळपर्यंत जमा करायचा आहे. अहो पण एक सल्ला देतो, परत लग्न करा. लग्न करा, लगेच सर्टिफिकेट काढून देऊ. अहो पण एकदा झालंय की. हे फक्त सर्टिफिकेटसाठी. हाराचा आणि नोंदी फीचा खर्च येईल. त्याशिवाय कुठलाच मार्ग नाही. मी फक्त एवढंच करू शकतो. अहो मग एक नंबर की. उद्याच्या उद्या राणादा आणि अंजली वहिनीचं लग्नच लावून टाकू. बरकत ते मी तू माझ्याकडे तर अजिबात बघू नकोस, आधीच रागाने पागल झालोय मी. बरकत ऐक की मर्दा. ए साहेबराव, माझ्याकडनं लय मोठा घोळ झालाय बघ. आमच्या लग्नाचं सर्टिफिकेट घाल झालंय. सापडलं नाही तर अंजलीबाईंचा फॉर्म बाद होणार. त्यासनी इलेक्शन लढवता येणार नाही. बघ बघ तो साहेबराव मी तुझ्याकडे पण हसायला लागलाय बघ. हा तू येडायस ते त्याला बी समजलंय. कायम त्या वहिनीचं ऐकून नुसतं मातीच करत असतीस तू. तुला सांगितलं ना बरकत, मी जेवढी कागद वहिनीसनी दिली तेवढी मोजून परत घेतली. अरे मग त्या सर्टिफिकेटला काय पाय फुटलं काय? कुठं गायब झाले ते? हा अंजली वहिनींना मदत करायला सोडून तू त्यांचं नुकसानच करायला लागलायस. हे बघ तुझं प्रवचन बंद कर आणि काय करायचं तेवढं सांग. तेवढं सांग. अरे कुठं चाललाय? हा आलो. राणा मला एक सांग, तुझं लगीन होऊन किती दिवस झाले? दिस कुठं? हं? 2 वर्ष होतील की. तुझ्या लग्नात किती माणसं आले असतील तरी? 2-4 हजार आले असतील. 2-4 हजार ना? आता एक काम करूया, त्या 2-4 हजार माणसाशी घेऊन त्या साहेबाच्या पुढ्यात उभा करूया. तुझ्या लग्नात काय जेवण होतं, काय कपडे घातले होतीस, ते वाजंत्री कुठल्या होती, हे सगळं सगळं त्यांच्याकडे वटवून घेऊया. मग त्या साहेबाला पटेल बघ. हा त्याचा काय बी उपयोग होणार नाही. का? कागदाला कागद पाहिजे, ते सर्टिफिकेट लागणारच. आपण एक काम करूया, अवध्याला सांगून खोटं सर्टिफिकेट बनवून घेऊया. हा खुळास काय बरकत? का? अंजली बाईस नसलं खोटं काय बी चालणार नाही. ओरिजिनल सर्टिफिकेट लागणारच, नाहीतर माझ्यामुळे अंजलीबाईंचा फॉर्म बाद होणार. मग आता फिरशी शादी कर आणि नवीन सर्टिफिकेट बनवून घे. कर पुन्हा लगेच. करतोस काय? परत लग्न? अहो ही असली आयडिया काढतं का कोणी? तर रेकॉर्ड मिळत नाही म्हणून लग्न? अहो एवढा एकच रस्ता उरलाय आपल्याकडे. आणि रजिस्टर जरी सापडलं तरी सर्टिफिकेट बनायला 4-5 दिवस लागणार. आणि आपल्याला तर उद्या संध्याकाळपर्यंत सर्टिफिकेट जमा करायचं आहे. तेव्हा उद्याच्या उद्या सर्टिफिकेट मिळवायचं असेल तर ह्यो एकमेव उपाय आहे.
अहो पण अवधूत भाऊ पण नको आणि मी नको वहिनी होय म्हणा. होय बहिणी फॉर्म बाद व्हायला नको हो तुमचा. पण राणाची तयार व्हायला पाहिजेत ना. सर्टिफिकेटचा सगळा गोळ त्याच्या चुकीनं झालाय. ते तयार होणारच की. एक मिनिट. हो बहिणी जर आपण रानादाला सांगितलं तर रानादा जाऊन नंदिताला सांगणार हा की परत काय ती मध्ये काड्या करणार बघ. हा वहिनी तुम्ही असं काहीतरी करा की रानादा लग्नाला येईल आणि त्यालाच माहित नसेल त्याचं लगीन आहे. काय होते. ठीक आहे मग मी आज रात्रीच विषय काढते. मी तयारीला लागतो. माऊ मला नाही झोप. असं नाही करायचं. झोपायचंय लवकर. चल मला गोष्ट सांग. गोष्ट वगैरे काही नाही. आज लवकर झोपायचंय. हा मला झोप झाले. अहो जरा थोपटा ना त्याला लगेच झोपेल तो. ये लवकर झोप. अहो झोप आल्यावर झोपेल की कशाला बळत झोपत आहे. आता तो जागेल आणि उद्या शाळेत जाऊन पेंगे. झोपता तुम्ही. चल सरळ झोप. ये हो लाडूला बळच का झोपत होता. काय विशेष कारण. काय मनात विचार काय तुमच्या. एक विचारायचं होतं. अहो एक काय 10 विचारा. तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. लय. लई म्हणजे किती. लई म्हणजे लई म्हणजे किती. म्हणजे बघा म्हणजे या आभाळ एवढं. बस एवढंच. ते कमी आहे. मग या आभाळ एवढं आणि या जमीन एवढं. एवढंच. तुमचं काही प्रेमच नाही माझ्यावर. म्हणजे हे बी कमी आहे. मग हा आभाळापेक्षा जास्त जमिनीपेक्षा आणि समुद्रातल्या पाण्यापेक्षा जास्त. मग या जगात जेवढी हवा आहे या आकाशात जेवढे चांदणे आहेत ना त्या समजांपेक्षा जास्त. हे पण कमी आहे. हे पण कमी आहे. आता तुम्हाला केवढं पाहिजे मग तुम्हीच सांगा. तुम्ही माझ्याशी पुन्हा एकदा लग्न करा. हा एवढं. फक्त एकदाच. अहो मला तर 10 जन्म तुम्हीच बायको पाहिजे बघा. तेव्हा एकदा काय 10 लगीन करेन तुमच्या संग. मग ठरलं. काय जन्मोजन्मी तुमच्याशीच लग्न करायचं. ताईसाब ओ ताईसाब अव उठा की. चंदे जरा झोपू दे बरं निवांत. अव ताईसाब आता झोप उडायचा टाइम आलाय. अव उठा की. अगं काय झालंय. अव ताईसाब मास्तरीन पुन्हा लगीन करणार आहे. ए तू काय टोमा बिमा मारून आल्यास काय. तू का भलत चलत काय तर बडबडू नकास का. नाही ताईसाब मी माझ्या कानानं ऐकून आल्या. चंदे अव खरंच. काय मास्तरीन काय राणा भाऊजीची सोड चिठ्ठी देत्या का काय. सरपंच पदाचं वारं लागल्यावर पंख फुटलं वाटतं हिला. तरी आम्ही सांगत होतो हिला सरपंच करू नका. आता घराण्याची आबरू धुळीला मिळणार. अव ताईसाब आधी ऐकून तर घ्या. उगा आपली उचलली जीभ लावली टाळ्याला. ए ताईसाब मास्तरीन राणाचा संकटच लगीन करणार आहे पुन्हा. काय अगं
चंदे, काय चाललंय काय हे मास्तरनीला काही येड लागलंय काय? हा, मिरजेला न्यायला लागतं वाटतं हिला. अगं लगीन म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटला का काय तिला? तुम्ही तिचा फार्म बाद करायला सर्टिफिकेट लांबविलं तर त्या पॅनलने ही आयडिया काढली. परत लगीन करणार आणि लगेचच्या लगेच नवं सर्टिफिकेट, ते बी उद्याच्या उद्या. काय? अगं पण असं कसं? तेच तर, अहो एवढा मोठा डाव खेळलासा तुम्ही, पण फसलायसा की हो. का देव बी आमच्याच मुळावर का उठतोय सारखा सारखा, तेच काय कळत नाही. खरं एवढी जीव तोड मेहनत करतोय आम्ही, पण आमच्या हातात काय लागतच नाही. कर्माचं फळ मिळतं असं म्हणतात, ते खोटं काय ग चंदे? समजा संपलं बघा ताईसा. आता सर्टिफिकेट मिळालं की ती मास्तरी उभी राहणार आणि तुम्ही पडणार. नाही नाही नाही, ऐन युद्धाच्या टायमाला तोफेत पाणी जाऊ देणार नाही आम्ही. म्हणजे 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 असं हातपाय गाळून बसण्यात काय पॉइंट नाही, काय तर करायला पाहिजे. पण काय ताईसाहेब, राणादाला कळलं तर ते तुम्हासनी सांगणार असं म्हणून समोरच्या पॅनलनं राणादासने काही बी सांगितलेलं नाही. तेव्हा तुम्ही राणादाला लग्नाला पोचूच देऊ नका सा. अच्छा, म्हणजे असा चोरीचा मामला आहे होय? आता ही नंदिता महाचोर आहे हे दाखवूनच देतो बघ त्यांना. चंदे, हे लग्नाचं आपण बी काय कळू द्यायचं नाही राणा भाऊजीच नाही. हा, आता बघच तू, इकडं ती मास्तरीन नवरी बनून वाट बघत बसणार आणि इकडं आम्ही या नवरदेवाचा हमाल करणार. लग्नालाच पोचला नाही तर ढेकळाचं सर्टिफिकेट. लकीन लकीन घाई झालीला लकीन लकीन घाई. लकीन लकीन घाई झालीला लकीन लकीन घाई. बग्गसे ये गेली कुटरानी, गोड किती रंकाळ्याचं पाणी. बग्गसे ये गेली कुटरानी, गोड किती रंकाळ्याचं पाणी. पुन्हा सजली जणू नवी नवरी. अरे मी आता आवरलंय सगळं, कपडे खराब होतील ना माझे. बरं बरं थांब, ऐकणार नाहीस ना तू? बघू माऊ, आज दिवाळी आहे. नाही, मग एवढी भारी का कापड घातली? माझ्यासाठी आज दिवाळीचे. म्हणजे काही नाही. बघू जरा तिकडे तोंड कर. बाबा, लय जबरे दिसायला की आज तुम्ही. हो, माझं बी डोसकं पुसून द्या की. का फक्त लाडूच लाड करणार? लाडू लहान आहे, तुम्ही काय लहान आहात का लाड करून घ्यायला? तुम्हाला असं तयार झालेलं बघून
मी जाम प्रेमात पडलोय बघा तुमच्या. आणि प्रेमाच्या माणसानं लाड करायचे असतात करा की. अहो खरंच मी पुण्यांदा तुमच्या जाम प्रेमात पडलोय बघा. प्रेमात पडल्यावर माणसं लग्न करतात. हो आपलं तर कवा झालंय. पुन्हा प्रेमात पडलाय तर पुन्हा लग्न करावं लागेल. तुम्हाला कालच म्हणलं की कितीदा बी करण. बघा तर माघार घ्याल. अजिबात नाही. अहो आपण कवा बी तयार आहे. ठीक आहे बघूया. बरं ऐका, आज मला एक काम आहे. 11 वाजता मला शाळेपाशी भेटा. काय विशेष नाही म्हणजे काय काम काय. भेटल्यावर सांगते तुम्हाला. एके ठिकाणी जायचंय. कुठे. तर भेटल्यावर सांगते म्हणलं ना. चालते. हा पण ते मी आधी मळ्यात जातो आणि मग भेटतो तुम्हाला. हा तुम्ही जरा लाडूचं आवरून घ्या. चला. अहो आज येताना निळ्या रंगाचा कुर्ता घालून या. मस्त दिसतो तुम्हाला. कुर्ता कशाला. ते मळ्यामध्ये काम करताना शर्ट बरा पडते हो. नाही नाही ऐका माझं. निळ्या रंगाचा कुर्ताच घालून या माझ्यासाठी. प्लीज प्लीज. नाही पण नाही प्लीज प्लीज घालून या ना. बरं घालतो. हा चला मी खालती जाते. नाश्त्याची तयारी करते. आवरून या लवकर. लाडू माऊला काय झालं रे. काय माहित काय सारखं होती. येड्या टकुऱ्याच्या कुळ्यासारखं नाही. प्रेमानं असं होते. बरं चला आवरा लवकर. निळा कुर्ता. ते हार आणि फुलं बिलं घेतल्यास ना मग. हा आणि ते पेड. हा बघ. आणि त्या माणसाला सांगितलेस काय. अरे आम्ही येणार आहे म्हणून रे ऑफिसात. बेस्टच. आता वहिनी तयार झाल्या की निघतो मी. हा हा ठेव 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 ठेव. वहिनी एक नंबर दिसायचं की. राणादानी तुमचं लगीन झालं की नाही सर्टिफिकेट घेऊन वरात काढायची. हे सगळं लग्न झाल्यावर. आता काही बोलू नका. तुम्ही गाडी काढा. मी गोदाक्कांना सांगून येते. ठीक आहे. गोदाक्का गोदाक्का. काय जाऊ बाई. अहो एवढा नट्टापट्टा करून कुठं चालला असा. लगीन बिगीन नाही ना कुणाचं. नाही नाही मैत्रिणीकडे चाललीये. फंक्शन आहे. तुमची मैत्रीण म्हणजे रेणू. रेणूचं कसलं आलं फंक्शन. आहे एक. छंदे ऐकलं का. जाऊबाई चालल्यात फंक्शनला. पण कसलं फंक्शन आहे तेच माहित नाही. त्याच नाही. अंजली एवढी तयार होऊन कुठं बाहेर निघालीस काय. हो नमस्कार करते. नमस्कार. महत्वाच्या कामाला जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. येते. हा आशीर्वाद चांगल्या कामासाठी गरजेचा असतोय. खोट्या नाट्या कामात आशीर्वादाची पावर कामी येत नसते. अहो येते गोदाक्का. मागच्या लग्नात 4-5 गावाची माणसं होती. ह्या लग्नात 4च माणसं. 4च माणसं तर 4 माणसं. आपण लग्न करून दणक्यात. दुसऱ्या लग्नात मदत केली की नाही. अरे काय रे. अरे काय लगीन बिगीन करतोस काय. काय अरे स्वतःच्याच लग्नात स्वतः हार घेऊन जाणारा नवरदेव पहिल्यांदा बघते मी. ए सत्या लग्न माझं नाही. अंजली वहिनी राहणारच आहे. ए डोसक्या पडले काय. त्यांचं लग्न कवाच झाले. बघ अरे मॅरेज सर्टिफिकेट साठी परत लग्न करायची पाळी आल्या. हो माझ्या तोंडातून चुकून निघून गेलंय. तू कुणालाही काही बोल नकोस. तो सगळा गपचूप मामला आहे कळलं. हा बरं ते नाही ते सर्टिफिकेट कशाला पाहिजे. सर्टिफिकेट जर जमा नाही केलं तर अंजली वहिनीचा सरपंच पदाचा फॉर्म बाद होणार आहे. बघ
तू कोणाला काही बोलू नकोस. तोंडाला कुलूप लाव आणि किल्ली फेकून दे. हा कळालं? मी कशाला कुणाला सांगू? बर चल निघ तुम्ही. हा हा म्हणजे पोच आहे बघा आला होत्या. वहिनी, हो वहिनी, लग्नाच्या शुभेच्छा बघा तुम्हाला. हा मी कोणाला काही सांगणार नाही आणि बोलणार पण नाही. हं? तुम्ही जाऊन या, मी येतो वाड्यावर. हं? चला आता जातो, गिरणी जातो. हा चल. सच्याला कशाला सांगितलंस? गावच्या पिठाबरोबर बातमी पसरली म्हणजे हे बोलणार होते हो. मी त्याला सांगितलं कोणाला सांगू नकोस म्हणून. वहिनी राणादा ऑफिसमध्ये वेळेत येतो म्हणले ना. पण मी तर यांना शाळेजवळ भेटा म्हणून सांगितलंय. नको नको नको. एक काम करूया आपण तिकडेच जाऊया आणि राणादासनी फोन करून तिकडेच बोलून घ्या. चला चला चला. पण ना आवत्या. राणा भाऊजी, राणा भाऊजी, राणा भाऊजी, आमच्या मम्मीचा श्वास अडकलाय. लय आजारी आहे ती. आम्हाला तिथं सुधारणच झालंय. काय करायचं ते अचानक कसं? तेच तर काय कळणं झालंय. आमचा पप्पा बी दौऱ्यावर गेल्यात. आत्ताच्या आत्ता आपण जायला पाहिजे बघा. चालतंय, तुम्ही ना सूरज. 100 वेळा फोन केला, त्याने एक फोन उचलला नाही आमचा. अशा टायमाला आम्ही एकटं बाई माणूस तरी काय करणार हो. तुम्ही बी चला आमच्या संगट. कोणतर पुरुष माणूस असल्याला बरं. आमच्या मम्मीचं काही बरं वाईट होणे म्हणजे झालं. राधा भाऊजी, आत्ताच्या आत्ता आपल्याला जायला पाहिजे हो. चालतंय, तुम्ही या, मी गाडी काढतो. आता बघूच कसं होतंय लगीन. नवरदेव तर आम्ही पळवला. सगळी तयारी झाल्या. एकदा का हार घातला, सह्या केलं की हातात सर्टिफिकेट. एक नंबर. नमस्कार साहेब, काल मी तुम्हाला लग्नाचं बोललो होतो ते अर्जंट सर्टिफिकेट हे आमच्या वहिनी. नवरदेव लगेचच पोचतोय. हा चालेल, बसून घ्या तुम्ही. हा वहिनी या बस. ते ना मग राणादा कितीपर्यंत पोहोचणार आहे? मी त्यांना फोन केला होता. ते त्यांना डायरेक्ट तिकडेच यायला सांगितलंय मी. ते फक्त म्हणाले की आधी मळ्यात जातो आणि मग येतो. असू द्या अवधूत भाऊजी, मी यांना लग्नाबद्दल काहीही सांगितलेलं नाहीये. त्यामुळे ते बाहेर आले ना की त्यांना आत तुम्हाला घेऊन यावं लागेल. अहो वहिनी तुम्ही काळजी करू नका. मी कशाला आहे. हा पळवापळीचा तर प्रकार नाही ना? हो नाही 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 नाही. अहो नवरा नवरी दोघी पण राजे. जरा वेगळं मॅटर आहे. कधीपर्यंत पोहोचणार आहेत नवरदेव? आहेत कुठे? मम्मी, मम्मी कुठे गेली गं? हॉलमध्येच पडायला सांगितलं. मम्मी बरं झालं सर तुम्ही आला. वाचवा मला. मी काय बी काळजी करू नका. आजच्या बेडरूम मध्ये घेऊन जा. डॉक्टरना फोन करू का? तिचं फॅमिली डॉक्टर आहे. त्यांना सांगतो आम्ही फोन करून. तुम्ही थांबा. नंदुड्या मला सोडून जाऊ नको ग. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथं थांबा. आम्ही हिला वर घेऊन जातो. हा सोड मम्मी. असं काय करतेस ग? चल गेलं राणा भाऊजी. चल गेला वय. हे जमलं ना सोंग. सोंगाड्याच आहेस तू. चल आता. पकडा की ग. देवा देवा, मेले मेले मेले. काय झालं वहिनी? कुठे आहे राणादा? अहो मी त्यांनाच फोन लावते, उचलतच नाहीये. तो म्हणला होता ना मग. हो गाडीवर असतील म्हणून उचलत नसतील. येतीलच. पण लवकर यायला पाहिजे हो. एकदा का साहेब निघून गेलं तर उद्या पात्र गावणार नाही. वय या इकडे. बाबा तुम्ही? अगं सचिननं सांगितलं तू लग्न करतेस म्हणून बाजारात सर इकडे आलो. अरे बापरे, अरे मला वाटलं यासनी तुम्ही सांगितलं म्हणून मी यासनी बोललो. आणि यासनी कळलंय म्हणल्यावर मी तिघा चौघासनी सांगितलं. असं वनवाच्या सारखं लग्न करणं बरंच दिसत नाही. म्हणून मग वराने पाहिजे ना लग्नावा. काय रे तुला नाही ते कराय कोण सांगते मर्दा? अंजली, ही लग्नाची काय भानगड आहे? अहो बाबा, मला उद्याच्या उद्या मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे होतं म्हणून ही लग्नाची गडबड. आणि सगळ्यांना सांगायचं नाहीये कारण उगाच गडबड नको. लग्न विस्तव पण कुणाला काही कळणार नाही. आणि लग्न झालं कळणारच आहे की.
हा आणि मी वाजंत्री सांगितलंय. अरे सच्चा, तुला नको ते कोण करायला सांगतंय? असं कसं? आता आमच्या उमेदवाराचं लग्न आहे म्हणल्यावर चुमडीत कोंबडी होऊन कसं चालत? काय रे? अरे ते सगळं ठीक आहे, नवरदेव कुठे आहे? तो नसाल तर लगीन कसं होईल? अंजलीबाईंनी टायमात पोचायला सांगितलं होतं, पण आता डॉक्टर यायच तर सोडून कसं जायचं? राणा भाऊजी, आम्हासने लई घाबरल्यागत व्हायलंय बघा. डॉक्टर ये पतूर थांबशिला नव? नाही थांबाच तुम्ही. डॉक्टर आला की मग जावा पाहिजे तर. आमच्या मम्मीचं काही बरं वाईट तर होणार नाही ना हो. नाही वहिनी, तुम्ही काय बी काळजी करू नका, समजा नीट होणार. मी थांबतो इकडं, तुम्ही जावा. हॅलो. अहो कुठे आहात तुम्ही? मी वाट बघते तुमची. अहो ते काय झालंय, वहिनींच्या मम्मीची तब्येत खराब झाली, त्यामुळे त्यांच्या माहेरी आलोय. काय? तुमचं काम उद्या परवा केलं तर चालणार नाही काय? अहो नाही, आजच करायचं होतं. होय, पण डॉक्टर येतोवर मला निघायला जमणार नाही हो. चालेल. डॉक्टरला बोलवलंच नाही तर येईल कुठून? आता डॉक्टर काही येत नाही आणि ठोकळं काय आज लग्नाला पोचत नाही. लगीन बोंबललं मास्तरनीच. कर काय करायचंय ते? काय झालं वहिनी? जाऊबाईंच्या आईंना अचानक बरं वाटत नाहीये. हे जाऊबाईंबरोबर त्यांच्या घरी गेले आणि आता तिथून हलणं शक्य नाही असं म्हणताय. असं कसं? म्हणजे राणादाला तिच्या मम्मीची काळजी आणि तुमची नाही? अशी कशी आजारी पडली याची मम्मी अचानक? वहिनी, मला वाटतं लग्नाचं सगळं कळलं असणार आहे हिला. होय, बहुतेक. मी आता घरातनं निघत होते ना, त्यावेळेला कुठलं फंक्शन आहे असं विचारत होत्या मला. आणि मी गोदाक्कांचा आशीर्वाद घ्यायला गेले तर खोटेपणा करताय असं म्हणल्या. मग गॅरंटी आहे मला ह्यो सगळं नंदिताचा डाव आहे. तिच्या मम्मीला काय बी झालं नाही हो. पण हे तर मला म्हणाले की डॉक्टरांना बोलवलंय. अहो मी चांगलं ओळखतो तिला. राणादाला अडकवायला ह्यो सगळा डाव केलाय तिने. आता बघा वहिनी, नंदिताच्या नाकावर टिचून राणादाला इथं कसं आणतो ते. याव द्या अरे. अगं नंदुडे नंदुडे, अगं आता राजकारण आहे म्हणल्यावर डोसकं तर चालवायला लागणारच की नाही. नाहीतर मास्तरनी सारखा फॉर्म बाद होतोय. अजून झाला नाही. आता काय झाल्याशिवाय राहतोय व्हय? हे बघ मम्मी, आता डॉक्टर आल्याशिवाय ठोकळा जाणार नाही. तो तिथं गेल्याशिवाय त्यांचं लगीन होणार नाही. लगीन झाल्याशिवाय सर्टिफिकेट काय मिळणार नाही. आणि सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय फॉर्म काय पास होणार नाही. अगो, पण डॉक्टर कुठला बोलवलायस ग? नाहीतर उगाच मला इंजेक्शन द्यायचा की ग? नाही ग, बस बस इथं बस. हे बघ, डॉक्टर बिक्टर काय बोलावलेला नाही. संध्याकाळ पतुरकने ठोकळ्याला असंच खेळवत राहायचं. संध्याकाळ झाली की सांगायचं काय नाही, बरं वाटतंय आता, जाऊ घरी आपण. बस, या मास्तरनीचं लगीन फिसकटलं पाहिजे. वहिनी, डॉक्टर, तुम्ही आलो? मम्मी एवढं फळ तर खा, एवढं तर खा, अंगात ताकद येईल जरा. जरा 2 मिनिटं बाजूला, मला पेशंटला चेक करू द्या. नको. तुम्हीच बोलवलं की. आम्ही का बोलवलं? जरा 2 मिनिटं बाजूला, मला चेक करू द्या पेशंटला. अरे बापरे, मॅटर फारच सिरियस दिसतोय. मला ताबडतोब इंजेक्शन द्यायला पाहिजे. इंजेक्शन? हो, इंजेक्शन. आणि मॅटर एवढं सिरियस आहे की यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवायला पाहिजे, नाहीतर काही होऊ शकतं. चालतंय. आता सिरियस आहे म्हणल्यावर दवाखान्यात न्यायलाच पाहिजे. व्हॉट बॉय, ॲम्ब्युलन्स. अजून किती वेळ? मला निघायचं आहे. थोडं टाइम अजून, वाटतच आहे. 2 मिनिटात पोचते. 2 मिनिटात. नेमकं काय केलं तुम्ही सूरज भाऊजी?
अहो वहिनी अंबाबाईच्या कृपेनं या कोल्हापुरात फिल्म इंडस्ट्री आहे. माझा एक मित्र आहे आर्टिस्ट कोऑर्डिनेटर, त्याला सांगून फिल्मी डॉक्टर, फिल्मी अँब्युलन्स सगळी रानाला घेऊन यायला लागलाय. राणा भाऊजी, अहो कुठं चालले ऍम्ब्युलन्स? मला कुठं माहित? अहो पण मग कोणतं हॉस्पिटल आहे? खरंच मला माहित नाही. हो हो मी खणखणीत बरी आहे एकदम. हे बघा मला काय बी नाही झालं. चला घरला जाऊ. ओ ड्रायव्हर काका घरला चला. गाडी वळवा. डॉक्टरांनी सांगितलं ना हॉस्पिटलला जावंच लागणार. हा हॅलो रव्या, कुठं आहेस? काय खाली? हा आलो 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 2 मिनिटात. चला चला. काय काय नाही मामी, कशी आहे तब्येत? एकदम छान आहे की. वाटलंच मला. अहो आमचा डॉक्टरच आहेत भारी एक नंबर. राणा चल लवकर, उतर राणा उतर. अरे उतर लवकर, ऑपरेशन करायला पाहिजे. उतरा उतरा. स्ट्रेच राहणार आहे आम्ही. या 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 या. हे सूरज, हा पण इकडे कुठं? अरे हेच डॉक्टर मामींना बरं करू शकता, त्याची गॅरंटी होती मला, म्हणून अँब्युलन्स पाठवली आणि इकडेच बोलून घेतली. अच्छा, म्हणजे डॉक्टरांनी तू पाठवलंस होय? अरे अजून कोण असणार आहे? अरे वहिनी वाट बघायला लागला तिकडे. हे उद्या चल घेऊन जाऊया. चल 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 फोन करूया याला नंतर. हे आता गप गुमानात चालायचं. राणा त्याला तुझी सगळी शाळा सांगून इलेक्शनच्या आधीच पाडीन. मामी या ऑपरेशन करूया. या लवकर या या या. इकडं काय काम आहे? तुम्हीच म्हणाला होतात ना, एकदा काय 10दा लग्न करेन तुमच्याशी. मग आता वेळ आली, आपण आता पुन्हा लग्न करतोय. काय?